काल ग्रीनरचा माईक बोलवला आहे, कारण की याच्या आधी शूट करताना व्यवस्थित आवाज येत नव्हता, म्हणून हा माईक मी बोलवलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि या माईकद्वारेच आज मी शूट करतोय. बघा आजची कार्य तुम्ही बघू शकता की ह्या ज्या वालाच्या शेंगा आहेत या चांगल्या प्रकारे एवढ्या उन्हात पण फ्रुटिंग देत आहेत. आणि अशा प्रकारे मी मागच्या हप्ती याचं प्रूनिंग केलं होतं. प्रूनिंग केल्यानंतर बघा चांगल्या प्रकारे नवीन शूट्स आलेत, तुम्ही बघू शकता. आणि या नवीन शूट्सला आता शेंगा लागणे चालू झालेले आहेत मित्रांनो. तसेच आज पुढील कार्य काय करायचे, इथं मी नवीन भेंडी लावली, लाल भेंडी तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपली 0 बजेट शेती आहे, नांगरणी नाही, वखरणी नाही, उखरणी नाही. फक्त जेवढं बी लावायचं तेवढीच जागा खोदायची आणि बी लावून द्यायचं. आणि इकडे तुम्ही बघू शकता चवळीच्या शेंगा बरबटी किती चांगल्या प्रकारे 0 बजेट शेतीमध्ये आलेली आहे. बघा शेंगा आहेत. आणि माझ्या परिवारासाठी या उपयोगात आणतोय मित्रांनो. इकडे बघू शकता ही लाल भेंडी पण चांगल्या प्रकारे येत आहे. बघा ही संपूर्ण लाल भेंडी तुम्हाला दिसते. आणि याच्या पण आता बऱ्याच भाज्या खाऊन झाल्यात. आणि याचं प्रूनिंग केल्यानंतर आता याला मल्टिपल ब्रँचेस येणे चालू झालेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो ही माझी परसबाग. आणि याच्यामध्ये पक्ष्यांसाठी चारा पण आम्ही लावतो. तुम्ही बघू शकता हा पक्ष्यांसाठी लावलेला चारा आहे. पक्षी येतात, चारा खातात. आणि चाऱ्यासोबत जे आपल्या पिकावर किडी असतात, कीटक असतात, अळ्या असतात, त्यांना पण खातात. बघू शकता मित्रांनो बरबटी किती चांगल्या प्रकारे आलेली आहे. मित्रांनो आजच्या युगामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर विषमुक्त अन्न तुम्हाला कसे मिळेल. आणि मार्केटच्या भरोशावर आपण राहिलं तर विषमुक्त अन्न मिळेल का नाही याची काही गॅरंटी नाही. बघा हे उन्हाळ्याचे मी दोडके लावलेले आहेत आणि दोडके पण चांगल्या प्रकारे खायला मिळत आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे माझी एकच इच्छा आहे की आपल्या घरासमोर, घराच्या बाजूला, गच्चीवर जर थोडीशी मोकळी जागा असेल तर जरूर भाजीपाला लावावा, किचन गार्डन करावे. आणि त्यातील जो भाजीपाला आहे त्याचं तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये उपयोग करावा. मित्रांनो मला एका मित्राचा फोन आला होता, मला काळी हळद पाहिजे, मला अश्वगंधा पाहिजे, मला हे फुलं पाहिजेत, ते फुलं पाहिजेत. मित्रांनो मी त्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही भाजीपाला कुठला वापरता, तर ते म्हणाले मार्केटमधला. मग मी त्यांना सांगितलं की आधी जिथं तुम्ही अश्वगंधा, जिथं काळी हळद, जिथं औषधी वनस्पती लावत आहात तिथं आधी साधा रोजच्या खाण्यातला भाजीपाला लावा आणि ते खाणे चालू करा. फुलांचे वेगवेगळे प्रकार, औषधी वनस्पती, देशी बियाणे याच्या मागे न लागता तुम्ही सर्वप्रथम तुमच्या घरी खाण्यासाठी जो भाजीपाला वापरतात तो तुमच्या परसबागेमध्ये ग्रो करणे चालू करा. म्हणजे आपल्याला कुठल्याही काळ्या हळदीची, अश्वगंधाची किंवा कुठल्याही औषधी वनस्पतीची गरज पडणार नाही. प्रथम हे आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की आपण काय खातो. मित्रांनो इथून पुढे अशी परिस्थिती येईल की प्रत्येकाला प्रत्येकाचं अन्न, किमान भाजी तरी स्वतःलाच ग्रो करावी लागणार आहे. कारण मार्केटमध्ये तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला विषमुक्त, जहरमुक्त भाजीपाला भेटणे कठीण आहे. तर त्या दृष्टीने आजपासूनच कामाला लागा आणि मोकळी जागा असेल तर नक्की भाजीपाल्याचं उत्पादन घ्या. मित्रांनो याच्यामुळे काय होतं, 2 गोष्टी साध्य होतात. एक तर आपल्याला योगा करण्याची, व्यायाम करण्याची गरज पडत नाही. कारण सकाळी सकाळी परसबागेमध्ये काम केल्यानंतर संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. आणि शरीरावर सकाळचं ऊन पडतं बघा, सूर्यदेव चांगल्या प्रकारे तापलेला आहे. आणि तुमच्या शरीराला काम करता करताच व्यायाम पण होतो. आणि अशा प्रकारे शरीराचा आणि स्वास्थ्याचा आणि आपल्या कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला या सगळ्या गोष्टी साध्य होतात. मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ खूप मोठा होईल, तर पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक माहिती घेऊ.